हर हर महादेव. मित्रांनो, मी नाशिकहून बोलतोय, नितीन भाऊसाहेब भोसले पाटील. मित्रांनो, ही आमची गोदावरी माता आहे. मी अंबड ते म्हणजे नाशिक अंबडपासून ते पंचवटी पायदल यात्रा केली आणि मला मोजून एक 1-1.5 तास लागला इथे यायला आणि दर्शन खूप छान झालं. या दादांनी माझा एक व्हिडिओ काढला, त्या दादांचं पण धन्यवाद. मित्रांनो, मला या व्हिडिओमधून एकच सांगायचं आहे, श्रावण हा जो महिना आहे हा आपलं पवित्र स्थान आहे. आज जे पार्वती मातांनी भोलेबाबांसाठी किंवा नंदी महाराजांनी भोलेसाठी पार्वती मातासाठी जे वरदान मागितलं होतं, ते वरदानाचं आज पवित्र स्थान आहे ही गोदावरी माता. की माझी श्रद्धा होती की आपले जे मोदी साहेबांनी जे चांगले चांगले कामं केलेले, अजून खूप चांगले चांगले कामं 2029पर्यंत मोदी साहेब पूर्ण करतील आणि परत 2029मध्ये सुद्धा पुन्हा एकदा आपले भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच होणार. आणि आता ही जे सरकार आपलं स्थापन झालेलं आहे मोदी साहेबांचं, BJPचं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा खूप चांगले चांगले कामं केलेले आहे. मित्रांनो, मी त्यांना भेटण्यासाठी खूप प्रयत्न केला, त्या प्रयत्नात मी अपयश आलो. पण मला माऊलीच्या आशीर्वादाने खूप चांगले चांगले कार्यकर्ते भेटले. त्यांच्या आशीर्वादाने मी मोदी साहेबांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. आता ही जी आपली पंचवटी हे जे देवस्थान आहे, तिथे मला एक सांगायचं आहे मित्रांनो, बघा लोक भांडे वगैरे धुतात ना, हे भांडे वगैरे धुतात, कपडे वगैरे धुतात ना, हे अस्वच्छ आहे. याच्यासाठी आपल्याला गोदावरी माता ही एकदम स्वच्छ करायची आणि ती पवित्र माताची. ही पवित्र माता आज खूप लांबून येतात ना लोक. हे पवित्र स्थान म्हणजे गोदावरी माता आणि हे स्थान खूप सुंदर आणि स्वच्छ आहे. आणि जे की आमच्या मोदी सरकार, जे देवेंद्र फडणवीस सरकार, आता हे 2027मध्ये जे कुंभमेळा होणार आहे, यांच्या मोदी साहेबांच्या आशीर्वादाने आपल्याला गोशाला काढायची. हे भटके गोशाला गाया फिरतात, खंडोबा फिरतात, त्यांची आपल्याला गोशाला बांधून यांची सेवा करायची आणि आपल्याला पवित्र स्थानाला आणखीन किती पवित्र करता येईल हे आपल्याला बघायचं. आणि मित्रांनो, मला विश्वास आहे हे महानगरपालिकेमध्ये सुद्धा पूर्ण बहुमत आपल्या BJPचं आहे. आणि जसं आपल्या केंद्रामध्ये मोदी साहेब आले, महाराष्ट्रामध्ये BJP सरकारमध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, तसंच महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपला विजय होणार आणि पुन्हा एकदा आपलं महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकणार. आणि मला विश्वास आहे, मी 2014पासून मोदी साहेबांना मानतो आहे मित्रांनो. त्यांनी सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास हे धरून पुढे चाललेले. मी राजकारण म्हणून बोलत नाही, एक चांगलं कार्य म्हणून बोलतो मित्रांनो. माझं काही व्हिडिओमधून चुकलं असेल मित्रांनो तर मला माफ करा. फक्त मला एकच माझा विश्वास आहे की जी गोदावरी माता, या गोदावरी मातेच्या साईडला आपण जर कंपाऊंड जर केलं आणि आंघोळीसाठी आपण काहीतरी स्थान निर्माण केलं, जसं आता कुंभमेळा पण आपल्या नाशिकमध्ये भरणार आहे 2027मध्ये. याच्या अगोदर ही जी वातावरण पाहिलं तर बघा किती सुंदर निसर्ग, किती सुंदर नक्षी आहे. आज लांबून खूप साऱ्या लांबून लोक येतात दर्शनासाठी आणि या दर्शनामधून चांगल्या गोष्टी करतात मित्रांनो. फक्त चांगलं कार्य घडण्यासाठी फक्त लोकांनी हे असे कपडे धुणं, भांडे धुणं हे सोडून फक्त या गोमाताची पूजा करणं हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. जय श्रीराम.